राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी। सर्व ताकद देतो तरी निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही, अजितदादांनी सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली। नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरल्याची माहिती। केंद्रीय मंत्री मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या 4 जागांसह 57 जागांवर दावा। भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची सूत्रांची माहिती। काल मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या। आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवल्याची माहिती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी खुलं। मुंबई एअरपोर्टवरून 23 विमानांचं टेक ऑफ। मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। नवीन वर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानीचं दर्शन महागलं। 200 रुपयांचा पास 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत मिळणार 500 रुपयांना। नांदेड जवळच्या मुदखेडमधील जवळा गावातल्या एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आईवडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या। कर्नाटकमध्ये बंगलोरवरून गोकर्णला जाणाऱ्या खासगी बसची ट्रकला धडक। भीषण अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू। अरावली पर्वतरांगा वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय। नवीन खाण परवान्यांवर बंदी। केंद्रानं सर्वच राज्य सरकारांना दिले निर्देश। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वाजपेयींना अभिवादन। बांगलादेशची राजधानी ढाक्यातील बाजारात स्फोट। बीएनपीचा कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमानच्या आगमनापूर्वी स्फोट। एका व्यक्तीचा मृत्यू, तर गुंडांनी उड्डाणपुलावरून फेकला पेट्रोल बॉम्ब। आज भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय ख्रिसमस। विशेष प्रार्थना सभांचं आयोजन, तर रोषणाईनं उजळले चर्च। चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवण्यात आले। जोरगेवार यांच्या जागी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने किशोर जोरगेवार यांची महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांना या पदावरून हटवण्यात आले। नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्यामध्ये हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आणि आता एक मोठी बातमी, चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवण्यात आलेला आहे। जोरगेवार यांच्या जागी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। आणि यावर अधिक बोलण्यासाठी स्वतः किशोर जोरगेवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोरजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपल्याला निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आलं असल्याचं कळतंय, काय आपली प्रतिक्रिया? आता थोड्या वेळापूर्वी आपल्याच माध्यमातून मला हे कळलं की या ठिकाणी निवडणूक पदी संचेती यांची नियुक्ती केलेली आहे माझ्या जागी। परंतु साधारणतः मला जी माहिती आहे की निवडणूक प्रमुख हा तिथला स्थानिक नेता असतो। एक निरीक्षक म्हणून अजय संचेतीजी होते,
म्हणजे संजयजी जे होते, आता अजयजी निवडणूक प्रमुख म्हणून त्याची झालेलं असं सांगितलं गेलं, परंतु मला याच्यातली काही माहिती नाहीये. मी माहिती घेऊन हॅलो मग मी तुमच्याशी बोलेन. बरं किशोरजी, मात्र तुमच्यामध्ये आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जो काही वाद सुरू आहे किंवा जो काही संघर्ष सुरू आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय असं बोललं जात आहे. मला तसं वाटत नाही की पक्ष या गोष्टी अशा प्रकारचा काही निर्णय घेईल. याच्यात अधिक मी काय याच्यासाठी बोलू शकत नाही, पण कशामुळे हा निर्णय झाला आहे की नाही याची मला माहिती नाही. जर झाला असेल तर कशामुळे झाला, त्याच्या मागची कारणं कोणती आहे ती मला माहिती घ्यावी लागेल. हॅलो बरं किशोरजी, तुम्हाला पक्षश्रेष्ठींकडून या संदर्भात काही कळवण्यात आलं होतं का? काही कळवण्यात आलेलं नाही, कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मी कालच मुंबईला प्रदेश कार्यालयातही गेलो होतो, परंतु या पद्धतीचं काही मला काही माहिती नाहीये. निरीक्षक म्हणून साधारणतः निरीक्षक आणि प्रभारी हे मतदारसंघ म्हणजे त्या तिथे बाहेरचे असतात आणि प्रमुख हा तिथला स्थानिक नेता असतो. ही पक्षाची व्यवस्था आहे. त्यामुळे निरीक्षक म्हणून मागच्या शैनू भैया संचिते आले होते यावेळेस मागच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी. आता या निवडणुकीचे निरीक्षक आहे की प्रमुख आहे हा एक थोडासा त्याच्यातला विषय आहे. तर मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. आता सध्या माझ्यापर्यंत कोणतेही म्हणजे पक्षाच्या अधिकृत कोणत्याही नेत्याने किंवा अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचं कागद माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी काही अधिक यावर बोलणं उचित नाही. ठीक आहे किशोरजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.